हेलो एवरीवन। तो यार कैसे हो आप? डिंग से लेकर टांग और टिंग से लेकर टांग। तो वेलकम आवर यूट्यूब चैनल। तो भाई लोग, आज इस वीडियो का थंबनेल देख के तो आपको पता लग ही गया होगा कि ये वीडियो किस टॉपिक पे बनने वाला है। तो चलो ज़्यादा बातें ना करते इस वीडियो को जो है शुरू कर देते हैं। तो दोस्तों, जसं की आप जाऊ दे ना बाबा, आपले एक हिंदी वांदा आहे, कुकडे वरण भात पोळी मागायची गपगप शिरा, हेच बरं आहे आपलं। मित्रांनो, डिजिलेन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे। आपण प्रयत्न करून पाहायला जमते का म्हणून हिंदी, पण काही वातावरण काही जमत नाही आपलं, आहे का नाही। तर मित्रांनो, आज या यूट्यूबचा थंबनेल बघून तो तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे। तर चला मंडळी, जास्त वेळ न करता या व्हिडिओला पटकन आपण सुरुवात करून घेऊ। तर मित्रांनो, SGVN लिमिटेड अंतर्गत जे आहे अप्रेंटिस पदाकरता वॅकन्सी आलेली आहे, तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो होतो। जवळपास 400 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे। या वॅकन्सीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा मी अवघ्या 3-4 मिनिटात आपला कार्यक्रम उरकून टाकत असतो, म्हणा की नाही। तर 3-4 मिनिटात मित्रांनो जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो। नेमकं वॅकन्सी किती, शैक्षणिक पात्रता, अर्ज कुठं, कसा, कधी, केव्हा, किती करावं लागते, फी किती आहे, वेतन किती राहणार, पगार काय, अर्ज करण्याची लास्ट तारीख काय, वयोमर्यादा काय, संपूर्ण माहिती देतो। तर मित्रांनो, SGVN अंतर्गत जी आहे ही वॅकन्सी आलेली आहे। जवळपास 400 जागा जी आहे रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे। यामध्ये 3 क्रमांकाचे जे आहे पद भरायचे आहे, त्याकरिता अर्ज मागवणे चालू झालेला आहे। पहिले मित्रांनो ग्रॅज्युएशन अप्रेंटिस आहे, दुसरं टेक्निशियन अप्रेंटिस म्हणजेच डिप्लोमा, आणि तिसरं आहे टेक्निशियन अप्रेंटिस फॉर ITI साठी। जे कुठून ITI पास झाला तिला पायता डोळ्यात डोळे टाकू चिपळं पुसू आहे की नाही, त्याच्यासाठी आहे याच्या छिंगमा। जो कुठून 10वी पास झाला ITI केला त्यांना त्याच्यासाठी अप्रेंटिसची भरती आहे। तर मित्रांनो, यामध्ये 3 पद आहे, एक ग्रॅज्युएशन अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस फॉर ITI साठी। क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर जे पहिला क्रमांकाचा आहे त्यामध्ये फक्त अभियांत्रिकी पदवी, म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असं इंजिनिअरिंगचा शिंगमा मागितला आहे। दुसऱ्या पदाकरिता मित्रांनो इंजिनिअरिंग तंत्रज्ञान मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा, ठीक आहे, मान्यताप्राप्त राज्याचे तांत्रिक शिक्षण संबंधित शाखामध्ये इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञानमध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा केलेला बंदा जो असन तो टेक्निशियन अप्रेंटिस याच्यासाठी एलिजिबल राहणार। आणि तिसरा म्हणजे टेक्निशियन अप्रेंटिस याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेडमध्ये ITI, जे ITI पास आहे हे त्यांच्याकरता आहे 3ऱ्या क्रमांकाचं पद। दुसऱ्या क्रमांकासाठी तुमचा किंवा नसेल जमत तर 3ऱ्या क्रमांकाच्या पदासाठी जमते। पहिल्या पदाकरता मित्रांनो 175, दुसऱ्या पदाकरता 100 आणि तिसऱ्या पदाकरता 125 असे टोटल 400 वॅकन्सी जे आहे रिक्त ठेवण्यात आलेले आहे। यामध्ये मित्रांनो वयोमर्यादा जर विचार केला तर 18 वर्ष ते 30 वर्ष जे आहे यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। सोबतच जर तुम्ही SC ST मधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे आणि OBC यांना 3 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे। शुल्काचा जर विचार केला तर मिनिमम तुम्हाला अर्ज भरण्यासाठी कसल्याही प्रकारचा DD फी वगैरे नाही। तुम्ही कोणती जात धर्म पंथ वंशाचे असो तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी वगैरे नाही आहे। त्याच्यानंतर वेतनचा जर विचार केला तर 7,000 पासून तर 10,000 पर्यंत तुम्हाला मासिक वेतन राहणार आहे। ही मित्रांनो अप्रेंटिसची वॅकन्सी आहे। जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही माझगाव अंतर्गत मस्त वॅकन्सी येत असते, त्यासाठी म्हणजे टेक्निशियनची जागा खात असते तुम्हाला, फक्त ते कसा दिमाग पाहिजे फक्त थोडासा, काही की नाही। संपूर्ण भारतात कुठेही नोकरी भेटून कुठून घ्यायचं, कारण अप्रेंटिस 2-3 वर्ष केलं त्याची आपल्याला एक्सपिरियन्स भेटला, विषय संपून टाकायचा। 7 जानेवारी ही अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे। 7 जानेवारीच्या आधी तुम्हाला जी आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यायचा। हे बघा, तुम्ही 10वी पास असन, ITI पास असन, 2 वर्षाची अप्रेंटिस करायची। अप्रेंटिस केल्यानंतर अप्रेंटिसचा डिप्लोमा भेटते, त्याच्यानंतर सोडून टाकायचं। म्हणजे कमीत कमी तुम्ही 20 किंवा 21 वर्षात 2 वर्षाची ITI करून 2 वर्षाची अप्रेंटिस करून घरी नाही आले पाहिजे। 20-21 वर्षात 21 वर्षापासून तर 2-3 वर्ष म्हणजे 22-23 किंवा 21-22 2-3 वर्ष अभ्यास करायचा आणि त्यानंतर अप्रेंटिसमध्येच परमनंटकरिता वॅकन्सी येत असते, रेल्वेत येत असते। म्हणजे टेक्निशियनची जागा तुम्हाला खासाठी मित्रांनो 2-3 वर्ष अभ्यास करायचा। टेक्निशियनची वॅकन्सी जर खाल्ली का डायरेक्ट पगार 80,000 पासून जाऊन पोचता तुम्ही। तर मस्त दिमाग आहे ह्या। 10वी करा, ITI करा, 2 वर्षाची अप्रेंटिस करा, 3 वर्ष अभ्यास करा आणि डायरेक्ट मित्रांनो जे आहे तुम्ही अप्रेंटिसची म्हणजे टेक्निशियनची जागा तुम्ही खाऊ शकता। आणि हे सर्व करताना तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री करू शकता। सोबतच तुम्ही 12वीचा फॉर्म भेटत असते ITI झाल्यानंतर, तो यानं तुम्ही 12वी पास करू शकता। किंवा तुम्ही आर्मी वगैरे म्हणजे मित्रांनो 20-22 वर्षापर्यंत कुतू शकता आर्मी गिरमी वगैरेसाठी, BSF GD साठी। तर मस्त असं जजमेंट लावून आपली स्टडी वगैरे करायची, असा दिमाग घ्यायचा।
याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणं कुठं करावं लागते, त्याच्यानंतर PDF ची लिंक, या दोन्ही ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्याची काळजी नका करू. ह्या ट्रॅक्टरला आता हरामखोर त्यांना आवाज दिला करून भोंगळा. तर चला मग या व्हिडिओ थांबून देऊ. आशा राहून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पण याच्या आधी मित्रांनो शिपाई करता 10वी पास नाही 7वी पासवर वॅकन्सी आली आहे, त्याच्या निगडीत व्हिडिओ टाकला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. GTची सध्या ॲड चालू आहे, त्याचा देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. सोबतच मित्रांनो ॲप्रेंटिसकरिता मेगा भरती येऊन राहिला, त्याच्या निगडीत आपल्या यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा आणि या व्हिडिओला थांबून देऊ. आशा राहून मित्रांनो तुम्हाला ही मॅडम आवडली असेल. इथं दिसते ना कोपच्या, दाखवू का, थांबा दाखवतो तुम्हाला तोंडीचं. ही मॅडम आवडली असेल तुम्हाला, हिच्यासाठी तरी आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या. कुतू करा, आरामशीर करा, कारण पहिल्यांदाच ते दुखते. आरामानं सबस्क्राईब करायचं. सोबतच जर तुम्ही 2-3 आलं तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला थांबून देऊ. धन्यवाद. ही मॅडम कशी आहे कमेंटमध्ये सांगता बरं. ओकेमध्ये आहे का?